जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा अंतिम टप्पा आलेला आहे आणि आपण पाहू शकता की एकंदरीत जे उमेदवार आहेत अतिशय वेगाने प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत. आपण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दापका जो जिल्हा परिषद गट आहे या ठिकाणचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहिद लाला पटेल आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भैया नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत काय परिस्थिती आहे? आपला डोर टू डोर प्रचार झालेला आहे, लोकांशी आपल्या गाठीभेटी झालेल्या आहेत. लोकांचा कसा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे? खूप चांगला प्रतिसाद. मला सर्व तमाम जनतेने मला खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर्व माता भगिनी व वडीलधारी मंडळीने मला प्रत्येक जणांनी म्हणले, लेकरा तू काळजी करू नकोस, तुझ्या पाठीमागे सर्व जनता आहे, तू तू बाकीच्या गावामध्ये जा, ह्या गावामध्ये गेल्यानंतर ते म्हणते तू त्या गावामध्ये जा, ह्या गावाची काळजी करू नकोस, तुझ्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत, असं ठाम विश्वास जनता देत आहे. आपले वडील लाला पटेल यांनी जे आतापर्यंत समाजकार्य केलेलं आहे, राजकारण केलेलं आहे, त्याचा फायदा आपल्याला होईल? हो, 100% मला त्याचा फायदा होत आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मला समाजसेवा करायची आहे. माझी तिसरी पिढी आहे ही. माझे आजोबा हुसेनसा पटेल व पप्पा लाला पटेल वडील, आणि त्यानंतर मी शाहिद लाला पटेल स्वतः उमेदवार. काँग्रेस पक्षाने मला संधी दिली, तर ही नक्कीच ह्या माझ्या जी महागालचं समाजसेवा केलेलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मला समाजसेवा पुढे करायची आहे. आपण आता राजकारणात नवीनच आहात, आत्ताच आपण पदार्पण केलं, काय भावना आहेत राजकारणात आल्यावर? काय वाटतं? मला सर्वसामान्य माणसाची समाजसेवा करायची आहे. तर जे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, मजूर असतील, त्यांच्या युवक असतील, सर्वांच्या प्रश्नावर मला काम करायचे आहे. या जिद्दीने आणि याच उमेदीने मी या राजकारणामध्ये आलो. काय अजेंडा घेऊन आपण प्रत्येक गावामध्ये आतापर्यंत गेलात? लोकांच्या काय समस्या आहेत? प्रत्येक गावामध्ये खूप मला ह्या वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या समस्या जाणवल्या. तर ते लोकांची भावना की तुम्ही जसं दापका केलात तसं आमचं गाव करा. प्रत्येक गावामध्ये हे म्हणलं. मी त्यांना आश्वासन दिलं की 100% दापक्यात जसा विकास झालाय, दापक्याला आम्ही जपला तसंच ह्या बाकीच्या गावामध्ये विकास करणार आणि तुम्हाला सुद्धा दापक्यासारखाच न्याय भेटणार. बरं, नेमकं काय योजना आपल्या डोक्यामध्ये आहे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर? जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मला समाजसेवा करायची आहे. त्या योजना म्हणजे बघा, सर्वसामान्य माणसाला जे गरजू सुविधा असतात, जिल्हा परिषदमध्ये खूप सुविधा आहेत. रस्ते असतील, नाली असेल, दिवाबत्ती असेल, हे तर करणारच. पण प्रत्येक आता काही माणसांना पगारी नाहीत, 60 वर्षाचे पगार नाहीत. काही माझ्या माता बहिणींना 60 वर्षाची पगार नाहीत, निराधारची पगार नाही. ह्या सर्व जी पगारी आहेत त्या विषयावर मी काम करणार आहे. बरं, तरुणांसाठी काय करणार? आपण सुद्धा तरुण आहात, तरुणांसाठी काय करणार? मी तरुणांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी लायब्ररी, अभ्यासिका प्रत्येक गावामध्ये हे करणार आहे. त्यांच्यासाठी वायफाय व तरुण फिट राहावं ह्यासाठी व्यायामशाळा सुद्धा मी काढणार आहे प्रत्येक ह्याच्या. आणि त्यांना तरुणाला ज्या गावामध्ये त्यांची समस्या असतील, लायब्ररी असेल, जे जे त्यांना लागेल त्यांच्यासाठी माझं पूर्णपणे त्यांना माझं हे राहील. काँग्रेस पक्षाने आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली असं आपल्याला वाटतं का कमी वयामध्ये? नाही, 100% काँग्रेस पक्षाने मला माझ्या वयाच्या 25व्या वर्षी मला खूप चांगली संधी दिली. ह्या मागचं कारण म्हणजे या काँग्रेस पक्षासोबत आम्ही जे निष्ठावंत आहोत, मागे 30-40 वर्षापासून जी निष्ठा काँग्रेस पक्षावर ठेवली त्याचं फळ आम्हाला आता नक्कीच भेटलेलं आहे. बरं, या दापका जिल्हा परिषद गटामध्ये आपण आणि आपल्यासोबत पंचायत समितीचे उमेदवाराचे नावं काय आहेत, कोण आहेत? मी दापका जिल्हा परिषद गटातून स्वतः जिल्हा परिषद सदस्य या अधिकृत उमेदवार शाहिद लाला पटेल व माझ्यासोबत दापका पंचायत समितीला किरण सुधाकर पाटील, अन्सरवाडा पंचायत समितीला अभिजित संभाजी उसनाळे, हे 3 उमेदवार आहेत. बरं, 2 दिवसात मतदान आहे. मतदारांना काय आवाहन करणार? सर्व माझ्या सुजान मतदारांना मी एकच आग्रहाची विनंती करेन की त्यांनी मला एकदा संधी द्यावा, आम्हा तिघांनाही एकदा संधी द्यावं. त्यांची सेवा मी आयुष्यभर त्यांचं ऋणी राहील आणि त्यांनी एकदा दिलेली ही संधी, त्यांच्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवेल त्यांना. एकंदरीत आपण पाहिलं की होते शाहिद लाला पटेल, त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार बंधू भगिनींनी त्यांना एक वेळ संधी द्यायचं आहे. संधीचं सोनं करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि नक्कीच मतदार सुद्धा येत्या 7 तारखेला त्यांना मतरूपे आशीर्वाद देऊन त्यांना विजयी करतील, याच्यामध्ये शंका या ठिकाणी दिसून येत नाही. नमस्कार.